मंडळी नमस्कार. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवार यांचा झालेला विमान अपघात हा केवळ घातपात आहे अशा पद्धतीचे ठोस आरोप त्यांनी सादर केले. त्यांनी काही तांत्रिक विश्लेषण केलेलं होतं. जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यांच्याकडे आहे, इतर ठिकाणी उपलब्ध आहे. नंतर त्यांनी प्रत्यक्ष काही जागेवरती जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या माहितीचं विश्लेषण काल त्यांनी एक विशेष पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यासमोर सगळं सादर केलेलं आहे. यातून काही मुद्दे जे समोर आलेले आहेत त्याप्रमाणे पहिला मुद्दा तर असा आहे की सरकारने ज्या दोन एजन्सी नेमलेल्या आहेत या एजन्सीच्या मार्फतच विमान बुकिंग केलं जातं व्हीव्हीआयपी लोकांसाठी आणि त्यांच्यामार्फत अजितदादांनी विमान बुक केलेलं होतं आणि ते व्हीएसआर कंपनीचं केलेलं होतं. आता ही व्हीएसआर कंपनी जी आहे याच्यावरती उड्डाणासाठी युरोप देशामध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. तरीसुद्धा डीजीसीएनी त्यांना का परवानगी दिलेली आहे, त्यांचा परवाना अद्याप निलंबित का केलेला नाही किंवा रद्द का केलेला नाही, अशा पद्धतीचा एक मोठा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. माझा याच्यावरती प्रश्न असा उपस्थित होतो की सरकारने ज्या एजन्सीज नेमलेल्या आहेत या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी आणि सरकारी दौऱ्यांसाठी विमानं बुक करण्यासाठी नेमलेल्या आहेत. अजितदादांचा दौरा तर सरकारी नव्हता, ते तर पक्षाच्या प्रचारासाठी ते चाललेले होते. त्यामुळे त्यांना सरकारच्या एजन्सीकडूनच विमानं बुक करणं आवश्यक होतं का, तर तसं काही नव्हतं. त्यामुळे त्यांनी ज्या सरकारने नेमलेल्या दोन एजन्सी आहेत या संदर्भात जी शंका उपस्थित केलेली आहे ती माझ्या दृष्टीने अप्रस्तुत ठरते. कारण अजितदादा इतर कुठच्याही कंपनीकडे जाऊन विमान बुक करून घेऊ शकत होते, मात्र त्यांनी तसं केलेलं नाही. आयत्या वेळेला त्यांनी विमान बुक केलेलं आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की आयत्या वेळेला पायलट का बदलला, पायलट बदलला तर मग विमान हे जे विमान ज्या कंपनीचं विमान घेतलेलं होतं त्या विमानाची देखभाल दुरुस्ती नीट झालेली होती की नाही, हे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेले आहेत. त्याच्याबरोबर आणखी पण काही त्यांनी मुद्दे उपस्थित केलेत. मतलब ह्यातून सगळ्यात एक महत्त्वाचे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते राजकीय आहेत आणि ते राजकीय मुद्दे असे आहेत की कोणाची फाईल यायची होती शेवटपर्यंत म्हणून अजितदादा त्याची वाट बघत बसले. तो पूर्व विदर्भातला नेता कोण आणि ज्यांच्याकडे विमान देखभाल दुरुस्तीची कामं आहेत अशा केवळ 2च कंपन्या आहेत आणि त्यातली एक आहे प्रफुल्ल पटेलांची. अर्थात पूर्व विदर्भातला नेता पण प्रफुल्ल पटेल आहेत, विमान देखभाल दुरुस्तीची कामं करणारे पण कंपनी सुद्धा प्रफुल्ल पटेलांची आहे. मात्र ह्या व्हीएसआर कंपनीची देखभाल दुरुस्ती त्या प्रफुल्ल पटेलांच्या कंपनीकडून करण्यात आलेली नव्हती असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र फाईल येण्याकरता उशीर झाला आणि म्हणून अजितदादांना उशीर झाला अशा पद्धतीची शंका उपस्थित करतात. याचा रोख थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावरती जातो. अजितदादांच्या संदर्भामध्ये घातपाताचा जो काय शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे किंवा थेट आरोपच आहे त्यांचा म्हणा, या संदर्भातला रोख त्यांचा नेमका कोणाकडे आहे हे रोहित पवार यांनी स्पष्ट करायला पाहिजे. त्यांनी त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. ही त्यांची मान्य होते अमान्य होते आपल्या आत्ताच्या घडीला माहिती नाही, परंतु ते काल जे बोलले ते संदिग्ध बोललेले आहेत. त्यांनी अधिक स्पष्टपणे बोललं तर बरं होईल. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते अधिक स्पष्टपणे बोलतील अशी